नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। मुखेडमध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न तापला, आंदोलक उपोषणावर ठाम। मुखेड येथील धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दिनांक 12 ऑगस्ट पासून आमरण उपोषण मौजे उंदरी येथील श्री अशोक प्रल्हादराव नाईक 12 ऑगस्ट रोजी आमरण उपोषणास बसणार आहेत, असे तहसीलदार साहेब यांना निवेदन दिलं। धनगर समाजात आमचे जन्म झाले आहेत। धनगर समाज हा मूळ आदिवासी आहे, तरी पण या समाजाला घनगड व धनगर या शब्दातून अनेक वर्षापासून एसटी आरक्षण सवलतीपासून दूर ठेवल्याने आमचे अनेक पिढ्या बर्बाद झाल्या। त्यावेळी सर्व धनगर समाज उपस्थित होते, तरी सरकारने वेळी जाग होऊन आमच्या हक्काचा एसटी आरक्षण द्यावं, यासाठी मी 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय मुखेड समोर बेमुदत आमरण उपोषण करणार आहे। मुखेड तालुक्यातील सर्व माझ्या समाज बांधवांना व माता भगिनींना हात जोडून विनंती करतो की भावांनो, माझ्या समाजाचा प्रत्येक माझा भाऊ माझी बहीण शिकून फायदा नाही, कारण आम्हा धनगर समाजाला गेल्या 75 वर्ष झालं या प्रस्थापित सरकारांनी प्रत्येकाने फक्त लॉलीपॉप आणि चॉकलेट वेड्यात काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता तरी जागे व्हा, कारण केंद्र सरकारनं त्या धनगर समाजाला एसटी मध्ये अंमलबजावणी फक्त राज्य सरकाराकडे करून घ्यावी म्हणून असा अहवाल दिलेला आहे। तरी या धनगर आरक्षणाच्या माझ्या येड्या मुख्य बंधुभावासाठी मी स्वतः अशोक प्रल्हादराव नाईक येणाऱ्या 12 तारखेला ज्या समाजासाठी झिजायचं, ज्या समाजासाठी मला गाजायचं नाही, माजायचं नाही, फक्त झिजायचं आहे, हे जन्म पारापाराला येत नाही, त्या जन्माचा त्या माईच्या दुधाचा कर्ज अदा करण्याचं मी तुमच्या आशीर्वादाने ठरवलं आहे। तरी भावांनो, तुम्ही ठीक 12 तारखेला 11 वाजता अहिल्यादेवी होळकरांच्या चौकात येऊन या तुमच्या लेकराला, या तुमच्या पामराला ह्या लढ्याची एनर्जी आणि ऊर्जा देण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी इथे मुखेड नगरीमध्ये हजर राहावे, उपस्थित राहावे एवढीच विनंती करतो। आणि माझ्या धनगर समाजाच्या प्रत्येक लेकराला जगण्याचा मार्ग मिळावा, माझ्या धनगर समाजाच्या प्रत्येक माया बहिणीला स्वाभिमानाने जगण्याचा कुठेतरी अर्थ मिळावा, याचा आशीर्वाद देऊन जावं एवढीच विनंती करतो। येळकोट येळकोट, जय मल्हार। मुखेड प्रतिनिधी बालाजी साधू।